गुड मॉर्निंग. पहा, आपण आता स्थूल अर्थशास्त्र जे आहे या स्थूल अर्थशास्त्रामधील निर्देशांक, ज्याला इंडेक्स नंबर असं म्हणतो, असं हे अत्यंत महत्त्वाचा टॉपिक, महत्त्वाचा घटक आपण पाहत आहोत. यामध्ये आपण निर्देशांकाचं अर्थव्यवस्थेमध्ये असणारं जे वैशिष्ट्य आहे, त्याचं जे महत्त्व आहे, हे महत्त्व बघितलं आपण. आणि म्हणूनच आज प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये, प्रत्येक देशामध्ये हे महत्त्व लक्षात घेऊन निर्देशांकाचा वापर प्रचुर प्रमाणामध्ये होत आहे. अर्थव्यवस्थेमध्ये तुलना करण्यासाठी, किमतीबाबत, मग ते उत्पन्नाबाबत असतील, किमतीबाबत असतील, किंवा इतर अनेक जे धोरणं ठरवण्यासाठी, किंवा अशा अनेक कितीतरी बाबी असतात की ज्यामुळे आपल्याला आपलं अर्थव्यवस्थाची वाटचाल करण्यासाठी सहाय्यभूत ठरते असा जर कोणता घटक असेल तर आधुनिक काळामध्ये तो निर्देशांक, इंडेक्स नंबर आहे असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणूनच जगातील प्रत्येक देशामध्ये या निर्देशांकाचा वापर होत असताना आपल्याला दिसून येतो. मग या निर्देशांकाचं आपण बघितलं की अर्थशास्त्रामधील सर्वाधिक वापरले जाणारे संख्याशास्त्रीय साधन म्हणजे हे निर्देशांक आहे. आणि राईसवॉन यांच्या जवळपास 17व्या शतकामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की या निर्देशांकाचा शोध लागला, किंवा निर्देशांकाचा सगळ्यात पहिले वापर जो आहे हा वापर केला गेला. मग आपण स्पाइगेल आणि क्रॉक्स्टन आणि कावडन यांनी एकत्रितपणे केलेली अशा 2 स्वतंत्र व्याख्या आपण बघितल्या. ते पाहिल्यानंतर आपण अर्थ निर्देशांकाची जी वैशिष्ट्ये आहे, या निर्देशांकाच्या वैशिष्ट्यांचा देखील आपण विचार केला. नंतर आपण मागील तासिकेमध्ये आपण निर्देशांकाचे जे प्रकार आहेत, या निर्देशांकाच्या प्रकारांचा विचार करत असताना, किंवा त्याचा आपण विचार करत होतो. आणि काल आपण बघितलं होतं, मागच्या तासिकेला आपण बघितलं होतं की निर्देशांकाचे जे प्रकार आपण पाहिले, तर त्या निर्देशांकाच्या प्रकारामध्ये आपल्याला 4 प्रकारचे निर्देशांक आहे हे म्हणजे कळलं. आणि त्याचा आपण अभ्यास करताना बघितलं की पहिला जो निर्देशांक आहे, हा पहिला निर्देशांक किंमत निर्देशांक असं त्याला आपण म्हणतो. दुसरा जो निर्देशांक आहे, त्या दुसऱ्या निर्देशांकाला आपण संख्यात्मक निर्देशांक असं म्हणतो. तिसरा जो निर्देशांक आहे, या तिसऱ्या निर्देशांकाला मूल्य निर्देशांक म्हणतो. म्हणजे हे पण काल आपण पाहिलं की मूल्य निर्देशांकामध्ये किंमत निर्देशांक आणि संख्या निर्देशांक यांचे एकत्रीकरण असते. आणि चौथा जो निर्देशांक आहे तो आहे विशिष्ट हेतू निर्देशांक. काही विशिष्ट हेतूने हे निर्देशांक तयार केले जातात. उदाहरणार्थ आयात निर्यात आपल्याला निर्देशांक जो असेल, श्रम उत्पादकता निर्देशांक असेल, शेअर किमतीचा निर्देशांक असेल, तर अशा प्रकारे काही विशिष्ट असे ते तयार केले जातात. मग आता हे पाहिल्यानंतर आपल्याला निर्देशांकाचं अर्थव्यवस्थेमधील महत्त्व, अर्थशास्त्रामधील महत्त्व पाहायचं आहे. कारण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की प्रत्येक देश, जगामधला प्रत्येक देश, प्रत्येक अर्थव्यवस्था या निर्देशांकाचा उपयोग करते आहे. या निर्देशांकाचा उपयोग करूनच आपली भविष्यकालीन जी नीती आहे,
अर्थव्यवस्थेची भविष्यकालीन जी दिशा आहे, ही भविष्यकालीन दिशा या निर्देशांकाच्या वापरामुळे, निर्देशांकाचा उपयोग करूनच प्रत्येक देश ठरवत असतो. म्हणून या निर्देशांकाचं अर्थशास्त्रामधलं जे महत्त्व आहे, या अर्थशास्त्रामधील महत्त्व अभ्यासणं हे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला टिपा ज्यामध्ये 4 मार्कासाठीचा प्रश्न येऊ शकतो की निर्देशांकाचे अर्थशास्त्रामधील महत्त्व स्पष्ट करा. ते महत्त्व आता आपण पाहूया. काय पाहायचं आहे आपल्याला? तर आज आपल्याला पाहायचं आहे की निर्देशांकाचे अर्थशास्त्रातील महत्त्व. हे जे निर्देशांक जे आहे, आपण निर्देशांकाचा ज्याचा अभ्यास करतोय किंवा जे निर्देशांक आपण वापरणार आहे, तर त्या निर्देशांकाचे अर्थशास्त्रामध्ये काय महत्त्व आहे याचा विचार आपल्याला करायचा आहे. म्हणून मग निर्देशांकाचे महत्त्व. अर्थशास्त्रातील निर्देशांकाचे जे महत्त्व आहे, हे महत्त्व आपल्याला पाहायचं आहे. मग निर्देशांक हे आर्थिक विश्लेषणाची अनिवार्य साधने आहे. तुम्हाला मी आधीच सांगितलं की आजच्या जगामध्ये, आजचा ज्यावेळी आपण विचार करतो आहे, त्यावेळी आजच्या जगामध्ये प्रत्येक अर्थव्यवस्था याचा वापर करते आहे, कारण याचं जे महत्त्व आहे हे महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि आर्थिक विश्लेषणाचं अनिवार्य असं हे साधन आहे. म्हणूनच अर्थशास्त्रामध्ये या निर्देशांकाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, खूप महत्त्व आहे. हे महत्त्व आपण पुढील प्रकारे सांगितलं जाते किंवा व्यक्त केलं जाते. सगळ्यात पहिले आहे योग्य धोरण ठरविणे. दुसरं जे महत्त्व सांगितलं जाते, तर दुसरं जे महत्त्व सांगितलं जाते ते दुसरं महत्त्व आहे कल आणि प्रवृत्तीचा अभ्यास केला जातो. या निर्देशांकामुळे कल आणि प्रवृत्ती तिसरं जे आहे, तर ते तिसरं आपण सांगू शकतो की भविष्यातील आर्थिक घडामोडींचा अंदाज. या निर्देशांकाद्वारे, या निर्देशांकाच्या सहाय्याने आपल्याला भविष्यातील आर्थिक घडामोडी आर्थिक घडामोडींचा जो अंदाज आहे, हा आर्थिक घडामोडींचा अंदाज आपल्याला लावता येतो. हा आर्थिक घडामोडींचा अंदाज जो आहे हा आपल्याला सांगता येतो. नंतर आहे चलनवाढीचे मोजमाप. अर्थव्यवस्थेत किती प्रमाणात चलनवाढ झालेली आहे या गोष्टीचा देखील आपण अंदाज लावू शकतो याच्यामुळे, आणि हे निर्देशांकाच्या सहाय्याने होऊ शकते. नंतर आहे आर्थिक माहिती वास्तव स्वरूपामध्ये. आर्थिक माहिती जी आहे, तर ही आर्थिक माहिती वास्तव स्वरूपामध्ये. सादर करण्यास मदत होते.
आणि शेवटचं जे आहे हे पहिलं आहे योग्य धोरण ठरवले जाते, कल आणि प्रवृत्तीचा अभ्यास केला जातो, भविष्यातील आर्थिक घडामोडींचा अंदाज आहे, चलनवाढीचे मोजमाप जे आहे हे सांगितले जाते, आर्थिक माहिती वास्तव स्वरूपामध्ये सादर केली जाते आणि भूतकालीन आर्थिक घडामोडींचा जो अभ्यास आहे, हा भूतकालीन आर्थिक घडामोडींचा अभ्यास हा देखील आपल्याला निर्देशांकाच्या सहाय्यानेच करता येतो. निर्देशांकाच्या सहाय्यानेच आपण हा जो अभ्यास आहे हा अभ्यास व्यक्त करू शकत असतो. मग आता आपण एक एक पाहूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल, तुमच्या लक्षात येईल, एक मुद्द्याचं स्पष्टीकरण केलं म्हणजे. सगळ्यात पहिले आपण बघूया की निर्देशांकाचं अर्थशास्त्रामधील जे महत्त्व आहे हे पुढील मुद्द्यांद्वारा कळते. सगळ्यात पहिले आपण बघतोय की हे जे अर्थशास्त्रामध्ये किंवा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये, आता असं मी म्हणत नाही भारताच्याच म्हणून, आपल्या तर आहेच, आपल्या देशामध्ये तर आर्थिक हे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्देशांकाचं जे महत्त्व आहे हे अनन्यसाधारण आहे. परंतु केवळ आपल्याच देशामध्ये नाही आहे, तर जगातील प्रत्येक देशामध्ये त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्देशांकाचा वापर केला जातो. आणि या निर्देशांकाचा वापर का केला जातो? कारण याचं जे महत्त्व आहे तर याचं महत्त्व हे खूप आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आहे, अनन्यसाधारण आहे. आणि हे सर्व महत्त्व आपल्याला पुढील या गोष्टींद्वारे आपण सांगू शकतो. सगळ्यात पहिले आहे की योग्य धोरण ठरविणे. योग्य धोरण ठरविणे, कल आणि प्रवृत्तीचा अभ्यास केला जातो, भविष्यातील आर्थिक घडामोडींचा अंदाज येतो, चलनवाढीचे मोजमाप केले जाते, आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात सादर करण्यास मदत होते आणि भूतकालीन आर्थिक घडामोडींचा अंदाज जो आहे हा अंदाज व्यक्त केला जातो. आता आपण एकेका मुद्द्याचं स्पष्टीकरण करूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सगळ्यात पहिले आपण सांगतो आहे की योग्य आर्थिक धोरण ठरविणे. निर्देशांक जे आहे हे निर्देशांक धोरण निर्मात्यांना, धोरण निर्माते कोण असतात? अर्थशास्त्रज्ञ असतात. देशाच्या अर्थव्यवस्थेचे जे धोरण आहे हे ठरवण्यासाठी सरकार अशा अर्थशास्त्रज्ञांकडे, ज्यांना आर्थिक गोष्टीचं ज्ञान आहे, अर्थतज्ज्ञ आहे, तर यांची एखादी अशी समिती गठीत करत असते. आणि ते जे लोक आहेत, ते जे गट त्यांचा जो असतो, ती जी समिती जी आहे, तर ही समिती विविध अभ्यास करून, विविध गोष्टींचा अभ्यास करून ती आर्थिक धोरण निश्चित करीत असते. मग जे आपण आर्थिक धोरण ठरवलेलं आहे हे आर्थिक धोरण योग्य आहे की अयोग्य आहे या सगळ्या गोष्टींचा देखील विचार त्या वेळी होत असतो. म्हणून मग त्या समितीने म्हणजेच जे धोरण निर्माते आहेत, तर हे धोरण निर्मात्यांना निर्देशांकाचा उपयोग होतो योग्य धोरण ठरवण्यासाठी. योग्य धोरण ठरवण्यासाठी, अर्थव्यवस्थेला योग्य दिशा देण्यासाठी. म्हणून निर्देशांक खूप उपयुक्त आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे आपण असं सांगू शकतो की निर्देशांक जे आहेत तर हे निर्देशांक जे आहेत हे निर्देशांक धोरण निर्मात्यांना, धोरण तयार करणाऱ्यांना, धोरणकर्त्यांना असंही आपण म्हणू शकतो. तर हे धोरणकर्त्यांना, धोरण निर्मात्यांना योग्य आर्थिक धोरण तयार करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे प्रदान केले जातात. उदाहरणार्थ कसे? तर मग आपलं कृषी धोरण कसं राहील, आपलं जे कृषी धोरण आहे हे कृषी धोरण कसं राहील. नुकतंच आपण पाहिलं, केंद्र सरकारने 3 कृषी विधेयक आत्ता मंजूर केली आणि 3 त्याचं कायद्यामध्ये रूपांतर केलं. का केलं? कारण की सरकारच्या असं लक्षात आलं की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाबतीमधलं आहे ते. सरकारने ज्यावेळी त्यांची भूतकालीन माहिती घेतली, त्यांचे निर्देशांक तपासले, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो आहे की नाही या सर्व गोष्टींचा ज्यावेळी विचार केला, त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की नाही, सरकारला फायदा, शेतकरी जे आहेत तर शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही आहे त्या धोरणाचा, म्हणून धोरण बदलणं आवश्यक आहे, हा विचार त्यांनी केला.
आणि हा विचार त्यांनी केल्यानंतर का केला, कशा रीतीने केला, कारण त्यांनी आधीच्या सर्व परिस्थितीचा अंदाज घेतला होता, आधीच्या परिस्थितीचा अभ्यास केला, निर्देशांकाचा अभ्यास केला आणि मग त्यांनी त्या पद्धतीने आपलं धोरण जाहीर केलं. म्हणूनच मग कृषी धोरण जाहीर करताना, औद्योगिक धोरण जाहीर करताना, मजुरीचे दर ठरवताना, महागाई भत्ता निर्धारित करताना, आता महागाई भत्ता निर्धारित करताना म्हणजे महागाई भत्ता तुम्हाला माहिती आहे कशा रीतीने हे केला जातो, ठरवला जातो. गेल्या 3 तिमाहीमध्ये किती प्रमाणामध्ये महागाई वाढलेली आहे याचा विचार केला जातो. हा विचार निर्देशांकाच्या साह्याने केला जातो, कारण तुलना केली जाते. मागील वर्षीची या वर्षी 3 महिन्याची जी असते ती तुलना केली जाते आणि मग निर्देशांकाच्या साह्याने महागाई भत्ता कसा जाहीर करायचा, कसा ठरवायचा, काय करायचं, किती प्रमाणामध्ये द्यायचा, 2% द्यायचा, 4% द्यायचा, याविषयीचं सर्व धोरण आहे. म्हणजे विविध प्रकारचं अर्थव्यवस्थेमध्ये जे धोरण आहे, योग्य जे धोरण आहे, हे योग्य धोरण ठरवण्यासाठी निर्देशांकाचा उपयोग होत असतो. आणि म्हणूनच धोरण निर्मात्यांना योग्य धोरण ठरवण्यासाठी हे जे निर्देशांक आहे, हे निर्देशांक अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. दुसरा आहे कल आणि प्रवृत्तीचा अभ्यास. अत्यंत महत्त्वाचं असं आहे, त्याचं महत्त्व आहे की निर्देशांकाचं जे महत्त्व आहे, तर हे निर्देशांकाचं महत्त्व याद्वारे आपल्याला त्या अर्थव्यवस्थेतील कल कसा आहे, त्याची प्रवृत्ती कशी आहे, याचा अभ्यास केला जातो. उत्पादनाच्या किमती ज्या आहेत, या उत्पादनाच्या किमती, आयात निर्यात, या ज्या गोष्टी आहे, या म्हणजे आर्थिक चल जे आहे, या आर्थिक चलातील बदल, निर्देशांक, या आर्थिक चलामध्ये कशा प्रकारचे बदल झाले, कुठल्या स्वरूपातले बदल झालेले आहेत, हे बदल मोजण्यासाठी निर्देशांकाचा व्यापक प्रमाणामध्ये वापर केला जातो. काय म्हटलं मी की उत्पादनाच्या ज्या किमती आहे, या उत्पादनाच्या किमती मागील वर्षी किती होत्या, या वर्षी किती आहे, मग आधारभूत किमती ज्या आहेत, त्या आधारभूत किमती सरकार जाहीर करत असते. यावेळी देखील निर्देशांकाचा वापर केला जातो. निर्यात आयात सरकारचं धोरण कसं आहे, निर्यात वाढवायसाठी कुठल्या प्रकारचे प्रयत्न केले गेले पाहिजे, कशा गेले पाहिजे, याविषयीची जी कल आहे, अर्थव्यवस्थेचा जो कल आहे, तर हा अर्थव्यवस्थेचा कल आणि त्याची जी प्रवृत्ती आहे, तर या कल आणि प्रवृत्तीचा अभ्यास या निर्देशांकाच्या साह्याने केला जातो. आता पाहतो आपण आजकाल एक मोठमोठ्या शहरांमध्ये वगैरे ही हे झालेली आहे, पद्धत अंगीकारली जाते की मुलगा एक 6-7 वर्षाचा झाला की त्याच्याकडून काही असे पेपर्स वगैरे तपासून घेतले जातात. पेपर्स त्याला लिहायला दिले जातात आणि त्याच्याजवळ अगदी साधे प्रश्न असतात त्याच्यामध्ये, आणि ते त्याचे उत्तर त्याला शोधायला लावतात. मग त्याने ते उत्तर शोधले की मग लक्षात येतं की त्याचा कल कुणीकडे आहे. त्याचा कल विज्ञान शाखेकडे आहे, आर्ट्सकडे आहे, कॉमर्सकडे आहे, कुठल्या भागामध्ये आहे, हे त्याद्वारे ठरवले जातं. म्हणजे कल पाहण्यासाठी मग आपल्याला देखील अर्थव्यवस्थेचा हा जो कल आहे, हा अर्थव्यवस्थेचा कल, आपल्या व्यापाराचा कल हा कशा पद्धतीने आहे आणि जी टेंडन्सी कशी आहे, प्रवृत्ती कशी आहे, तर याचा अभ्यास करण्यासाठी निर्देशांकाचा अतिशय महत्त्वाचा असा उपयोग होत असतो. म्हणूनच मग म्हटलेलं आहे आपण की उत्पादनाच्या ज्या किमती आहे, या उत्पादनाच्या किमती, निर्यात, आयात इत्यादी आर्थिक चलामधील बदल, यामध्ये होणारे जे बदल आहेत त्याला आर्थिक चलातील म्हटलेलं आहे आपण, तर यामधील जे बदल आहे, तर यामधील बदल मोजण्यासाठी गेल्या 5 वर्षामधले निर्देशांक व्यापकपणे आपण वापरतो, त्याचा व्यापकपणे आपण उपयोग करतो. उदाहरणार्थ आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर समजा असा विचार करू की गेल्या 5 वर्षापासून किंवा 10 वर्षापासून औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक तपासून पाहायचा आणि मग त्याचे महत्त्वपूर्ण निष्कर्ष आपण काढू शकतो. उदाहरणार्थ आता आपण पाहू शकतो की 2001 मध्ये उत्पादन किती झालं, औद्योगिक उत्पादन किती झालं होतं, 2002 मध्ये किती झालं, 2003 मध्ये किती झालं, 2004 मध्ये किती झालं, याचे आपण निर्देशांक जे औद्योगिक उत्पादनाचे याचप्रमाणे आपण कृषी उत्पादनाचे काढू शकतो. म्हणजे ज्या आपल्याला निर्देशांक काढायचे आहे, ज्या क्षेत्रातील उत्पादनाचे काढायचे आहे, त्याचा आपण गेल्या 5 वर्षाचा 10 वर्षाचा अभ्यास करू शकतो. याच पद्धतीने आपण आयात किती आपण केलेली आहे, निर्यात किती केलेली आहे, याविषयीचे जे कल असतील तर ह्याचा देखील आपण अभ्यास करू शकतो आणि निर्देशांक तपासून
गेल्या 5-10 वर्षातील उत्पादनाचे जे निर्देशांक असतात, हे उत्पादनाचे निर्देशांक तपासून मग आपण तसा अभ्यास करतो आणि तसे जे निष्कर्ष आहे तर ते त्या पद्धतीचे निष्कर्ष आपण काढू शकतो आणि मग आपण ठरवू शकतो, मग आपण सांगू शकतो की औद्योगिक उत्पादनामध्ये वाढ झाली आहे किंवा घट झालेली आहे. नंतर तिसरं आहे भविष्यातील आर्थिक घडामोडींचा अंदाज. भविष्यातील आर्थिक घडामोडींचा अंदाज जो आहे तर भूतकाळ आणि वर्तमान काळातील, भूतकाळातील म्हणजे हा जो शेवट आपला सहावा मुद्दा आहे हा जवळपास सारखा एकत्रितपणे आपण त्याचा अभ्यास करूया. आता एकत्रितपणे तुम्हाला समजून सांगतो म्हणजे दोन्ही मुद्देचं स्पष्टीकरण होईल की भूतकालीन आणि वर्तमानकालीन, भूतकाळामधल्या आणि वर्तमान काळातील विश्लेषणाच्या आधारे भूतकाळामध्ये ज्याही गोष्टी घडलेल्या आहे, ज्या आर्थिक घडामोडी घडलेल्या आहेत त्या भूतकाळामधल्या आर्थिक घडामोडी आणि वर्तमान काळामध्ये घडत असलेल्या घडामोडी, वर्तमान काळामध्ये जे काय उपलब्ध माहिती असेल तर त्या सर्वांचा आपण उपयोग करतो. म्हणून म्हटलेलं आहे की भूतकाळ आणि वर्तमान काळ दोन्हींमधील, भूतकाळ आणि वर्तमान काळातील विश्लेषणाच्या आधारे त्याचं विश्लेषण करतो आपण आणि त्या विश्लेषणाच्या आधारे आर्थिक घडामोडीतील अंदाज व्यक्त करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त ठरतो. म्हणजे भूतकाळामधल्या होऊन गेलेल्या आर्थिक घडामोडी, वर्तमान काळामध्ये सुरू असलेल्या घडामोडी यांचा आपण अभ्यास करतो आणि याचा अभ्यास करून यांच्या विश्लेषणाच्या द्वारे आपण अंदाज या निर्देशांकाच्या साहाय्याने आपण जे अंदाज आहेत हे अंदाज व्यक्त करीत असतो. उदाहरणार्थ पाहूया आपण की जी काय आपल्याजवळ उपलब्ध सामग्री असेल तर उपलब्ध माहितीच्या आधारे, उपलब्ध सामग्रीच्या आधारे आयात आणि निर्यातीशी संबंधित भविष्यातील अंदाज आपण व्यक्त करतो या निर्देशांकाचा वापर करून आणि भविष्यातील अंदाजावरून योग्य मार्गदर्शन देखील आपल्याला मिळू शकते की भविष्यामधील मग आपला अंदाज की आपल्याला आयात कमी करायची आहे, निर्यात वाढवायची आहे, मग ती आयात कमी करून निर्यात वाढवायची कशी, या सर्व गोष्टींचा विचार आपण करतो आणि मग त्यावरून, त्या अंदाजांवरून आपण योग्य आपल्याला मार्गदर्शन जे आहे हे योग्य मार्गदर्शन लाभत असते. नंतर आहे चलनवाढीचे मोजमाप. निर्देशांकाचा जो वापर आहे हा निर्देशांकाचा वापर हा खरं महत्वाचा हा एक भाग आहे की निर्देशांकाचा वापर वेळोवेळी ज्या किमतींमध्ये बदल होतात, वेळोवेळी होणाऱ्या किंमत पातळीतील बदल जे आहेत हे बदल मोजण्यासाठी आपण पाहतो सतत किमती बदलत राहतात वस्तूंच्या. कधी तेजीचं चक्र येते, कधी मंदीचं चक्र येते अर्थव्यवस्थेमध्ये. मग हे जे बदल आहेत तेजीच्या याच्यामध्ये किमती वाढत जातात, मंदीच्या याच्यामध्ये कमी होतात, पण जनरली आपण पाहतो किमती वाढतच चाललेल्या आहेत. मग ही जी भाववाढ आहे, ही जी थोडक्यामध्ये भाववाढ आहे, निर्देशांकाचा वापर हा वेळोवेळी होणाऱ्या किंमत पातळीतील बदल मोजण्यासाठी, एकतर ते कमी किंवा जास्त जी काय किंमत पातळीमध्ये बदल होऊन राहिलेले आहे हे बदल मोजण्यासाठी तो वापर केला जातो. निर्देशांकाचा जो वापर आहे हा निर्देशांकाचा वापर वेळोवेळी होणाऱ्या किंमत पातळीमधील बदल मोजण्यासाठी केला जातो आणि तो सरकारला महागाई विरुद्ध योग्य उपाययोजना करण्यास सक्षम बनवितो. खूप भाववाढ जर झाली, किंमत वाढ जर झाली, चलन वाढ जर झाली असेल तर काय होते की महागाई खूप वाढते. महागाई वाढली की मग पुन्हा सगळं जे आहे आपली आर्थिक घडी पूर्ण विस्कटून जाते. म्हणून मग या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला या निर्देशांकाचा वापर होत असतो, आपल्याला उपयोग होतो. महागाईवर नियंत्रण कसं ठेवतो आपण की किंमत पातळीमधील बदल आपण पाहतो आणि किंमत पातळीमधील बदल पाहून तसं मग या निर्देशांकाच्या साहाय्याने आपण सांगू शकतो सरकारला की महागाई वाढली आहे, कमी होऊन झालेली आहे. महागाई जर वाढत असेल तरी महागाई थांबवणं आवश्यक आहे. आणि नंतर आहे पाचवं की आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात सादर करण्यास मदत. जी आर्थिक माहिती आहे, चलन फुगवटा कमी करणे म्हणजेच मूळ माहिती जी आहे, चलन फुगवटा कमी करणे म्हणजेच काय, मूळ माहितीची तडजोड करणे आहे.
उदाहरणार्थ निर्देशांकाच्या साहाय्याने किंमत बदल, वेतन बदल यांच्याशी तडजोड केली जाते आणि आर्थिक माहिती वास्तव स्वरूपामध्ये स्थिर किमतीला सादर करण्यास मदत केली जाते. या सर्व गोष्टींवरून, या सर्व मुद्द्यांवरून अर्थशास्त्रामध्ये या निर्देशांकाचं जे महत्त्व आहे हे महत्त्व आपण प्रतिपादित करतो, सांगत असतो. हे झाल्यानंतर मग आपल्याला निर्देशांकाची जी रचना आहे तर ही निर्देशांकाची रचना पाहायची आहे किंवा निर्देशांकाची रचना होत असताना कोणकोण कशा पद्धतीने होते, कशा पायरींचा वापर केला जातो, कुठल्या कुठल्या स्टेप्स ज्या आहे या स्टेप्सचा वापर केला जातो हे आपण पुढच्या पिरियडला पाहूया. परंतु आज आपण निर्देशांकाचं जे अर्थशास्त्रामध्ये महत्त्व आहे हे निर्देशांकाचं अर्थशास्त्रातील महत्त्व हे आपण मुद्द्यांच्या